मंजिरी, तुझ्या काकांचा फोन आहे. घे. हॅलो. हाय मंजिरी, कशी आहेस? आत्ता सासूबाई कौतुक करत होते तुझं. म्हणलं तुझा संसार बघायला यायलाच पाहिजे. दादा मुंबईला गेलाय कामासाठी, मी गोव्यात होतो. आज पुण्याला जाता जाता कोल्हापूरला थांबणार आहे. आहेस ना? जावई बापूंना पण भेटीन. हॅलो हॅलो मंजिरी, हॅलो, आहेस ना? हॅलो. मंजिरी, अगं तुझ्या काकांशी तरी बोलायचंस. मंजिरी बाळा, ऐक माझं. अगं हे सगळं काय चाललंय सत्यजी? तू इथे काय करतोयस विहंग? कसं आहे, तुझ्या डोक्यात कोणीतरी प्रकाश पाडायला हवा म्हणून देवानी मला अपॉइंट केलं. आणि कसं आहे, स्वतःला शिक्षा करणारा तू एकटा नाहीयेस. हे बघ, तू उगीच मला इतरांच्या शट अप. एक शब्द बोलू नकोस आता. आता मी जे काही सांगेन ते फक्त ऐकून घ्यायचं, कळलं? श्वेता वहिनी, हे सगळं काय आहे विहंग? कसं आहे सत्यजित, आंधळ्याच्या डोळ्याचं ऑपरेशन करता येतं, बहिऱ्याच्या कानात मशीन घालता येतं, पण तुझ्यासारख्यांचं काय करायचं रे? तुला तर सगळं दिसतंय, सगळं ऐकू येतंय, पण तरीही तू आंधळेपणाने वागतोयस. मी काय करतोय हे मला चांगलंच माहिती आहे. तू यात पडू नकोस. बस. प्रत्येक वेळा असंच म्हणतो की मला वेळ नाही लागलाय म्हणून, पण तू जे काही करतोयस तो शुद्ध वेडेपणा आहे. त्या श्वेता वहिनी काल दुपारी मंजिरी वहिनी यांच्याच घरी होत्या. हो, आणि तरीही त्यांचा हा मुलगा हिला ओळखत नाही. नाही, बरोबर आहे तुझं. सनी मंजिरी वहिनींना ओळखत नाही, कारण तो ओळखतो त्याच्या मनू मावशीला. सनी बेटा, इकडे ये. सनी बेटा, तू यांना ओळखतोस? हो. कोण आहे बिया? मनू मावशी. काल दुपारी ह्या तुमच्या घरी आल्या होत्या? हो. गुड बॉय. जा. पण विहंग, मला माहितीये तुला पुराव्यांची भाषा कळते ना. अजूनही काही साक्षी पुरावे बाकी आहेत. निळू दादा,
हे निळू दादा, श्वेता वहिनी ज्या बिल्डिंग मध्ये राहतात त्या बिल्डिंगचे वॉचमन. अरे हो, तू तर ह्यांना ओळखतोस. सकाळी तू यांच्याकडूनच रजिस्टर घेऊन आलास ना. निळू दादा, या बाईंना काल तुम्ही पाहिलं होतं? हो, त्या बाई चाफेकर बाईंकडे आल्या होत्या. यांना तर मीच रिक्षात बसून दिलं होतं. थँक्स. या तुम्ही. वहिनी, थँक्स. सत्यजित, आणि तू मंजिरी वहिनींना जो फोन दिला होतास तो काय जादूचा फोन नव्हता. एखाद्या आड जागी तो फोन गेला तर त्याची रेंज जाऊ शकते, आणि मला माहितीये त्या फोनची रेंज तू चेक केलीस. पण तरीही अशा काही जागा आहेत जिथे तू बघायला विसरलास. हा सनी, ज्याच्या बोलण्याला तू पुरावा मानतोस, तो मंजिरी वहिनींचा फोन घेऊन खेळत होता, आणि म्हणून श्वेता वहिनींनी तो फोन उचलला आणि तो ड्रॉवर मध्ये नेऊन ठेवला. सत्यजित, चल चल, आपण वहिनींच्या घरी परत जाऊया, तो फोन परत त्या ड्रॉवर मध्ये ठेवूया आणि बघूया त्याची रेंज येते का नाही ते. चल चल. प्रियंका, त्याची काही गरज नाहीये प्रियंका. तू खूप मोठी चूक करतोय सत्यजित. अरे, जर साक्षी पुराव्यांवरती विश्वास ठेवून आयुष्यभर बायकोवर संशय घेत राहिलास तर तुझं आयुष्य म्हणजे हा कधी न संपणारा खटला होऊन बसेल. वहिनींना सावर. काही नाही, सनस्ट्रोक झालाय. तब्येतीला जरा जपायला लागेल. थोड्या वेळातच ते शुद्धीवर येतील, पण विकनेस मात्र त्यांना जाणवेल. तसं काही झालं तर मला फोन करा. येतो मी. थँक्यू. आई, मी मंजिरी जवळ जाऊन बसू शकतो का? बायको आहे ती तुझी. तुझ्या लेखी तिची किंमत काहीही असली तरी. सत्यजित, आज तू सिद्ध केलंस. तू तुझ्या वडिलांचाच मुलगा आहेस. मला वाटलंच तुझंही असं होणार. मला एकटीला बसू दे आत्या. तू अशीच वागलीस ना तर आयुष्यभर एकटीच राहशील. नाही आत्या, मी आयुष्यभर एकटी राहणार नाही. माहितीये तुला. माझं ऐक. मला काहीही ऐकायचं नाही.
हे बघ आत्या, माझं सांत्वन केलेलं किंवा माझ्या जखमेवर मीठ चोळलेलं मला चालणार नाही. म्हणजे जखमांची जाणीव आहे तर तुला? चांगलीच जाणीव आहे. ही जखम ना ताजी आहे आणि ही तोपर्यंत अशीच राहणार आहे जोपर्यंत सत्यजित माझा होत नाही. अशा किती जखमा करून घेणार आहेस? शेवटच्या श्वासापर्यंत. हे बघ प्रिया, मी तुला आधीच सांगितलंय, अगं लांब उडी मारण्यासाठी मंजिरी 2 पावलं. असू दे, माझ्या जखमा मला मिरवायला आवडत नाही आत्या. आता ही ताजी जखम घेऊन मी काय करते ना ते बघच तू. काय करणार आहेस? हा, काय करणार आहेस? हे बघ, तू जर असंच वागत राहिलीस ना तर हसा करून घेशील. आत्या, एकदा ना सत्यजितनी मला रायफल चालवायला शिकवली. माझं नेम चुकलं. तो माझ्यावर हसला, माझी खूप मस्करी केली. त्याच्या दुसऱ्या क्षणी मी फायर केलं आणि माझा अचूक नेम लागला. याचा अर्थ कळतोय तुला? मला जर कोणी डिवचलं किंवा माझं हसं केलं ना तर मला सहन होत नाही. नाही सहन होत. आणि मग मी काय करते ते आता बघशीलच तू. मावशी, आता सगळी परिस्थिती नीट झाली, काळजी करू नका. डोळ्यातल्या पाण्याला वाट करून द्यावी लागते ना रे. तुम्ही आता विचार करू नका. रात्र खूप झाली, शांतपणे झोपा. झोपायचं म्हटलं तरी विचार जागे असतात ना, ते नाही झोपू देत तुम्हाला. आपण मुळात तुम्ही विचारच करू नका. मी येतो. उद्या सकाळी वाटलं तर मी परत येईन. नाही, मी काय म्हणते, तू आजच्या दिवस इथे थांब ना. सत्यजितशी बोल जरा. एवढं केलंयस विहंग, एवढं कर आणखी. ठीक आहे, मी बोलतो त्याच्याशी. पण माझं एक छोटंसं काम आहे, ते मी करून परत येतो. नमस्कार. नमस्कार. मी शिवराज सरनाईक, मंजिरीचा काका. अच्छा, या ना प्लीज. थोडीशी चक्कर वगैरे आली तिला. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय. मला भेटायचंय तिला. मावशी, तुम्ही असे अचानक. बसा ना, बसा. हो. मीरा,
ए मंजरी, उठ ना, उठ ना मंजरी. मला तू साधी माफी मागू दिली नाहीस मगाशी. हा, उठ ना, मला एकदा बोलायचंय तुझ्याशी, माफी मागायची आहे तुझी. मी म्हणजे माफी हा खूप छोटा शब्द आहे. माझ्याकडून पाप असं घडलंय की असे अचानकच नाही, अचानक नाही. आपलं बोलणं झालं ना दुपारी फोनवर. गोव्यामध्ये होतो ना, म्हणलं पुण्याला जाता जाता कोल्हापूरमध्ये थांबावं, लेकीला भेटावं, म्हणून आलं. हां कुठे आहे मंजिरी? मंजिरी ना जरा बाहेर गेली होती बाहेर. म्हणजे गेली होती बाहेर. तिला जरा उन्हाचा त्रास झालाय. ती आराम करते. हो, पण तुम्ही काही बोलला नाहीत फोनवर मला. संध्याकाळी झाला ना त्रास. आई म्हणते, असं कसं काय म्हणते आई? मी नाहीये त्यांच्यासारखा, खरंच नाहीये मी माझ्या वडिलांसारखा. बायकोची कवडी मोल ही किंमत नसलेला तो माणूस फक्त रक्ताचं नातं आहे म्हणून त्याला बाप म्हणायचा. दारू, व्यसन, जुगार, आईवर हात उचलायचे तिला मारायचे. तिला एकदा जर सिगरेट चटके. मी नाही आहे तसा मंजिरी, मी खरंच नाही आहे तसं. त्यांनी पोखरून काढलं आमचं घर, त्यांच्यामुळे रस्त्यावर आलो आम्ही. तेव्हा मी ठरवलं होतं की आपण आपल्या बाबतीत असं कधीही होऊ द्यायचं नाही. आणि आज आई म्हणते की मी माझ्या बाबांसारखा. एक मंजिरी उठ ना प्लीज, प्लीज उठ ना. तू उठून आईला सांग ना प्लीज की मी तसा नाहीये. सांग ना तिला माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. नाही जगू शकत तुझ्याशिवाय. मला एकदा हात जोडून माफी मागायची तुझी. त्यासाठी तरी उठ ना मंजिरी प्लीज. म्हणजे नक्की काय झालं? नाही, काही विशेष नाहीये. थोडीशी चक्कर वगैरे आली तिला. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय. मला भेटायचंय तिला. हो, या ना, या. मला शालिनीताई म्हणाल्या की ती खरेदीसाठी बाहेर गेली होती. उन्हातानात फिरली असेल खरेदीसाठी, मग साहजिक आहे. खोटं बोलते आई. आता बरं वाटेल तिला. डॉक्टर येऊन गेलेत, औषधही दिलेत. खरं तर त्या औषधांनीच तिला झोप लागली आहे. सत्यजित, तिची झोपमोड नाही ना झालेली?
म्हणजे डॉक्टर म्हणाले की तिला आराम करायची गरज आहे, उठवू नका. पण तुम्हाला भेटायचंय तिला तर आपण उठवूया तिला. अहो नाही नाही, काही गरज नाही. झोपू देत तिला. हो. बरं तुम्ही बसा, मी चहा इथेच पाठवते. मला शालिनीताई म्हणाल्या की ती खरेदीसाठी बाहेर गेली होती. उन्हातानात फिरली असेल खरेदीसाठी, मग साहजिक आहे. खोटं बोलते आई.